आपल्याला दुसरा प्रश्न जो की खालील एक समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडा सराव संच 1.3 मधला प्रश्न क्रमांक 3 मधला दुसरा क्वेश्चन जो की 4x + 3y - 4 बरोबर 0 आणि 6x बरोबर 8 - 5y अशा पद्धतीने दिलेला आहे। आता या समीकरणाला आपल्याला काय करायचं आहे, या समीकरणाला आपल्याला काय करायचं आहे तर ही 4x + 3y - 4 या समीकरणाला अगोदर आपण सरळ करून घेऊया। याचं उत्तर आपण काढतोय आता समीकरण अगोदर सरळ करून घेऊया। तर 4x + 3y बरोबर -4 कडे डावीकडे गेलं तर उजवीकडे गेल्यानंतर इथे 4 हे समीकरण नंबर 1 आणि 2। आता हे समीकरण नंबर 3 आपण असं समीकरणाला सरळ करतो आणि या समीकरणाला सरळ करत असताना 6x आणि हे +5y आहे -5y इकडे होऊन काय होतं +5 बरोबर। अशा पद्धतीने समीकरण नंबर 4 या ठिकाणी आपल्याला भेटतं। आता हे क्रॅमर रूलसाठी परफेक्ट झालेलं आहे। आता क्रॅमर रूल परफेक्ट झाल्यासाठी नंतर आपल्याला काय करायचं, आता डी काढायचं या समीकरणासाठी। डी काढत असताना आपण काय केलं भाग शिकलेलं आहे। डी काढत असताना 4 6 जसं सगळ्या 4 आणि 6 x चे सहगुणक आहेत, त्या 3 आणि 5 हे y चे सहगुणक आहेत आणि 3 आणि 5 आपण काय करणार त्या ठिकाणी एकत्रित घेणार आहोत आणि आता आपण सॉल्व्ह करणार आहोत। 4 × 5 - 3 × 6 आता सॉल्व्ह करतो 4 पंचे 20 आणि 3 संग 18 आणि या ठिकाणी आपल्याला भेटतं 20 मधून 18 गेल्यानंतर या ठिकाणी भेटतं 2। आता या समीकरणासाठी आपल्याला x ची किंमत काढण्यासाठी dx काढायचं आहे, तर d या चलासाठी dx काढून घेऊ आपण। dx काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे। ज्यावेळेस आपण dx काढत असतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, x ची कुठलीही पद्धत घेता या ठिकाणी स्थिर पद या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला ठेवायचं आहे आणि या ठिकाणी त्यानंतर 3 आणि 5 या ठिकाणी ॲज इट इज घ्यायचं आहे। आता इथे सॉल्व्ह केल्यानंतर आता 4 चा तिरकस गुणाकार करून आपल्याला काय 4 आणि 5 चा तिरकस गुणाकार 4 × 5 - 3 × 8 4 पंचे 20 8 × 24 आणि सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला भेटतं 24 मधून 20 गेल्यानंतर आपल्याला भेटतं 4। तर या 4ला आपण या ठिकाणी काय करणार -4 ॲज इट इज असं ठेवणार आहोत। आता आपल्याला काढायचं dy, तर dy काढत असताना आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी x चे जे सहगुणक आहेत 4 आणि 6 ॲज इट इज घ्यायचं आहे आणि y च्या सहगुणकाच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे स्थिर पद या ठिकाणी काय करायचं पुट करायचं आणि आता डिटरमिनंटला व्हॅल्यू काढायची y ची। तर या 4 × 8 - 4 × 6 अशा पद्धतीने आपण लिहितो। 8 × 32 - 6 × 24 तर 24 आणि 32 मधून 24 गेल्यानंतर आपल्याला भेटतात 8। आता आपल्याला dx आणि dy भेटलेला आहे। या ठिकाणी d ची किंमत आहे आपल्याकडे d बरोबर 2 आहे आणि त्यानंतर या ठिकाणी dx ची किंमत आहे -4 आणि आपल्याकडं dy ची किंमत आहे 8। अशा पद्धतीनं 3 किमती आहेत। आता आपल्याला क्रेमर्सच्या पद्धतीनं काय करायचं, x ची व्हॅल्यू काढायचं आहे। क्रेमरच्या पद्धतीचा वापर करून आपण काय करणार आहोत, x ची किंमत या ठिकाणी काय करणार आहोत काढणार आहोत। तर x बरोबर आपल्याकडे फॉर्म्युला आहे dx/d बरोबर dx ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याकडे आहे -4 आणि d ची व्हॅल्यू आहे 2। तर या ठिकाणी 2 2 4 2 1 2 2 4 आणि -2 आपल्याला काय केले x ची व्हॅल्यू भेटलेली आहे आणि आता आपल्याला काढायचं आहे y ची किंमत आणि y ची किंमत काढण्यासाठी आपल्याकडे आहे dy भागिले d करायचे आपल्याला। dy भागिले d, तर dy ची किंमत आपल्याकडे आहे 8 भागिले या ठिकाणी आपण काय करायचं आहे 2 ठेवायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला y ची किंमत भेटते y बरोबर 8। अशा पद्धतीनं उकल संच आहे आपल्याकडं। उकल संच आहे x बरोबर -2 आणि y बरोबर 4। तर हे आहेत आजचा प्रश्न क्रमांक 3। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर यामध्ये सगळे प्रश्न सोल्युशन आपण काय करणार एकत्रित घेणार। तिसरा या ठिकाणी आपण आज घेणार आहोत प्रश्न क्रमांक 3 घेत असताना या ठिकाणी दिलेला आहे बघा x + 2y - 1 2x - 3y बरोबर 12 हे तसेच समीकरण दिलं। आज समीकरणाचा उकल संच आपण या ठिकाणी काढणार आहोत आणि x आणि y ची किंमत काढण्यासाठी आपल्याला सुरुवातीला d काढायचं असं म्हणलं तर d काढत असताना आपण काय करायचं आहे सहगुणक 1 2 आपल्याला आता ठेवता येतात। आता आपण सोडूया
सॉल्व करूया. तुम्हाला समजलं नसेल तर परत सांगा, कमेंट करा. आपण परत एकदा तुम्हाला समजण्याची कोशिश करू. 3 आणि 1चा गुणाकार 1 गुणिले -3 अशा पद्धतीने कंस तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. परत -2 गुणिले 2 यांचा गुणाकार करायचा आहे. 1 गुणिले 3 म्हणजे 3 आणि 1चा गुणाकार या ठिकाणी मायनस आहे, इथं प्लस आहे. म्हणून यांचा गुणाकार करत असताना प्लस मायनसचा पण विचार आपल्याला काय करायचा आहे या ठिकाणी करायचा आहे. 1 आणि 3चा गुणाकार या ठिकाणी 3 येतो, पण प्लस आणि मायनसचा गुणाकार या ठिकाणी मायनस येतो. हे पण आपल्याला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. आता इथं मायनस दोन्ही 4 आणि या ठिकाणी आलेला आहे 4. मायनस मायनस दोन्हीकडे दोन समान चिन्ह मायनस आहेत, त्यांची होते बेरीज. 4 आणि 3 7 आणि चिन्ह लागतं जे समान चिन्ह आहे ते समान चिन्ह काय करायचं आहे उत्तराला द्यायचं आहे. तर हे उत्तर आलं 7 आणि डी आहे डीची किंमत आणि डीची किंमत आपल्याला काय भेटलेली आहे. आता आपल्याला काढायचं आहे डीएक्स. काढत असताना मी तुम्हाला सांगितलं की एक्सचे सहगुणक या ठिकाणी आपल्याला घ्यायचे नाही, तर जे स्थिर पद आहे ते या ठिकाणी काय करायचं आपल्याला पुट करायचं आहे ठेवायचं आणि वायचे जे सहगुणक आहे ते आधीच या ठिकाणी 2 -3. आपल्याला काय करायचं सॉल्व करायचं आहे. मायनस गुणिले मायनस या ठिकाणी -1 इंटू -3 या ठिकाणी घेतलेलं आहे. -2 गुणिले 12 परत या ठिकाणी आपल्याला एक मायनस इंटू मायनस या ठिकाणी प्लस होतं 3 1 3 -5 दुनी 24 आणि 24 मधून 3 गेले -21 या ठिकाणी काय येतात शिल्लक राहतात आणि या ठिकाणी डीएक्सची व्हॅल्यू आपल्याला भेटली आहे. डीएक्सची व्हॅल्यू भेटल्यानंतर आपल्याला काढायचं आहे आता काय डीवाय काढायचं आहे. आता डीवाय काढत असताना आपण काय करूया या ठिकाणी डीवाय काढूया. आपण डीवाय किंमत काढायची आपल्याला. डीवाय काढत असताना मी तुम्हाला सांगितलं की वायचे सहगुणक घ्यायचे, एक्सचे ॲडिशनचे सहगुणक घ्यायचे घ्या 1 2 आणि स्थिरपद या ठिकाणी काय करायचं तुम्हाला पुट करायचं 1 आणि 12. आता याला आपल्याला काय करायचं सॉल्व करायचं. 1 गुणिले 12 मायनस आणि इथं -1 गुणिले 2 या ठिकाणी आपण पूर्ण केला. 12 1 12 मायनस मायनस प्लस होतो 1 1 तर या ठिकाणी 2 12 2 14 अशा पद्धतीने डीवायची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी भेटलेली आहे. डीवायची व्हॅल्यू भेटल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं क्रेमरच्या पद्धतीचा उपयोग करून या ठिकाणी तुम्हाला काय करायचं एक्स आणि वायची किंमत या ठिकाणी तुम्हाला काढायचं आहे. म्हणून या ठिकाणी लिहूया आपण क्रेमर्सच्या किंवा पद्धतीनुसार आपण काय करणार आहोत एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. तर एक्सची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे dx बाय डी आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे काय आहे dy बाय डी. तर dx आपल्याकडे आहे -21 आणि आपल्या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे डीची किंमत -7 तर -7 या ठिकाणी ठेवूया. आता दोन चिन्ह मायनस डिनॉमिनेटरला पण आहे, अंशाला पण आहे, छेदाला पण आहे. तर आपण काय करूया या ठिकाणी कट करूया. 7 1 7 7 2 14 तर एक्सची किंमत आपल्याला भेटलेली आहे 2 आणि आपल्याला आता काढायचे काय वायची किंमत काढायची आहे. तर वायची किंमत काढत असताना आपल्याकडे फॉर्म्युला आहे dy बाय डी म्हणजे dy वर आणि डी खाली छेदनस्थानी. तर डीवायची किंमत आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे 14 आणि डीची किंमत भेटलेली आहे आपल्याला -7 आणि आता आपलं 7 1 7 7 2 14 पट या ठिकाणी छेदस्थानी मायनस आहे त्यामुळं उत्तराला येणार चिन्ह तिथे आधीच लागतं. तर y बरोबर -2 हे एक आहे उत्तर आहे. सॉरी या ठिकाणी 7 त्रिक 21 आहे सॉरी आणि 3 येतो 7 त्रिक 21 मायनस मायनस करतो आणि एक्सची किंमत 3 आणि वायची किंमत -2. लोकल संच तुमचा काय आहे एक्स बरोबर 3 आणि वाय बरोबर -2 या ठिकाणी थोडी झाली 7 त्रिक 21 करून घ्या. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता सोडू शकता. अतिशय सोप्या 3 मार्कासाठी हा क्वेश्चन बोर्डाला येतो. आणि परत एकदा तुम्हाला 1 मार्कासाठी एक्सची किंमत काढा dx बाय डीची एक्सची किंमत दिलेली असते, डीची किंमत एक्सची किंमत काढा किंवा एक्सची किंमत दिलेली असते डीची किंमत तुम्हाला काय दिलेलं असतं आणि dx काढा असं बनलं जातं. कुठलीही किंमत तुम्हाला काढण्यासाठी 1 मार्कासाठी दिली जाते तेही लक्षात ठेवा. किंवा या ठिकाणी प्रश्न साधा दिला तो डिटर्मिनंट सॉल्व करा म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व करतात. हे बी 2 मार्कासाठी तुम्हाला येऊ शकतं. तर तेही तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं आणि अशा पद्धतीने हे प्रश्न तुम्हाला काय सोडवता येतात. घेऊया पुढचा प्रश्न. चौथा प्रश्न या ठिकाणी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा कारण सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण काय करत आहोत डिस्कस करत आहोत. अभ्यास सराव संच 1.3 मधले जे त्यामध्ये सॉल्व व्हायचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी काय करत आहोत सॉल्व करून घेत आहोत. आणि त्यामधलाच हा आता चौथा प्रश्न आहे 6x - 4y 4y बरोबर -12 8x - 3y बरोबर -2. एक क्रॅमर्सच्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे एक्स आणि वायचे जे उकल संच आहे ते उकल संच आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर काढण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत आणि आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जाणून घेऊया आजचे उत्तर काय आहे. तर उत्तर काढण्यासाठी आपण सुरुवातीला काय करूया हे समीकरण 1 आणि हे समीकरण 2 आहे. लक्षात ठेवा सोडवत असताना तुम्हाला समीकरण ॲज इट इज लिहायचं आहे. वरती लिहूनच तुम्हाला काय करायचं आहे खालची dx dy किमती नक्की काढायचं आहे. हे प्रश्न ॲज इट इज उत्तरामध्ये लिहायचं आहे. उत्तर लिहिल्यानंतर या प्रश्नाला काय करायचं तुम्हाला आता डी काढून घ्यायचं आहे.
तर डी काढत असताना या ठिकाणी काय करूया आपण उत्तराला सुरुवात करत आहोत. प्रश्न अगोदर तुम्हाला ही प्रश्न जसं तसं लिहायचं आहे. लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता डीची ज्याच्या खाली व्हॅल्यू काढायचं आहे. तर डीची व्हॅल्यू काढत असताना तुम्हाला काय करायचं आहे, सहगुणक घ्यायचा आहे. इथं 6 आहे, इथं 8 आहे. बघा जसं दिसतंय तसं घ्यायचं आहे. -4 -3 -4 या ठिकाणी -3 आहे. आता याला तुम्ही काय करायचं, सॉल्व्ह करून घ्या. 6 आणि 3चा गुणाकार करा. 6 गुणिले -3. आता इथं मायनस हे ऑलरेडी मायनस आहे, त्यामुळे तुम्हाला मायनस घ्यावंच लागतं, कारण या ठिकाणी परत -4 आहे. असे जर चिन्ह येत असेल तर एका करण्याने काय करायचं, कंस करायचं आणि त्यामध्ये कंसामध्ये त्या व्हॅल्यू पूर्ण लिहायचं. गुणिले 8 करा. या ठिकाणी 8 केल्यानंतर तुम्हाला 6×18 -18 भेटतं. आता मायनस गुणिले मायनस या ठिकाणी प्लस भेटतं. कंस आणि कंसाच्या बाहेर जर चिन्ह असेल तर त्या कंसाचा अगोदर गुणाकार होतो आणि गुणाकार करत असताना मायनस गुणिले मायनस हे प्लस होतं आणि 8×32 या ठिकाणी तुम्हाला करता भेटतं. आता 32 मधून 18 गेल्यानंतर आपल्याला किती राहतात, 32 मधून 18 गेल्यावर आपल्याला काय राहतात, 16 राहतात, सॉरी 14 राहतात. तर 14 या ठिकाणी डी ची व्हॅल्यू भेटलेली आहे आपल्याला. डी बरोबर 14. आणि आता आपल्याला काढायचं आहे डी एक्स काढत असताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एक्स काढत असताना एक्सचे सगळं कुठलेच घ्यायचे नाहीत, पण या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, 12 -2 हे स्थिर पद घ्यायचं आहे. आणि आता या ठिकाणी -4 आणि -3 हे व्हॅल्यू घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. 12 गुणिले -3 मायनस -4 गुणिले -2 अशा पद्धतीने तुम्ही काय मायनस आणि मायनस हे प्लस 12×36 आपल्याला भेटतं. आता इथं 3 मायनस चिन्ह आहेत. अगोदर ह्या दोघांचा गुणाकार आपल्याला काय होतो, 4 दुनी 8 हे प्लस येतं. इथं मायनस आहे तर मायनस या ठिकाणी घेऊया आपण. मायनस इंटू मायनस प्लस होतं, प्लस इंटू मायनस मायनस. 4 दुनी 8 या ठिकाणी. आता 36 मधून 8 गेल्यानंतर आपल्याला किती भेटतात, 36 मधून 8 गेल्यावर किती भेटतात, तर 36 मधून जर 8 गेले असतील तर आपल्याला भेटतात 28. तर ही व्हॅल्यू आहे तुमची dx ची व्हॅल्यू. तर तुम्ही dx ची व्हॅल्यू तुम्ही आता काय केलेली आहे, फाइंड आउट केलेली आहे. आता तुम्हाला काढायचं आहे dy ची व्हॅल्यू. तर dy ची व्हॅल्यू काढत असताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तर dy ची व्हॅल्यू काढत असताना y चे सहगुण तुम्हाला घ्यायचे नाहीत, पण x चे सहगुण तुम्हाला घ्यायचे. 6 आणि 8 हे ॲज इट इज घ्यायचं आहे आणि -12 आणि -14 या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला ठेवायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं, यासाठी सॉल्व्ह करायचं आहे. 6 दुनी 12, 6 गुणिले हे -2 असं लिहायचं आहे पूर्ण स्टेप बाय स्टेप. आणि या ठिकाणी मायनस आणि -12 गुणिले या ठिकाणी 8. आता 6 दुनी 12, 12 -12 मायनस मायनस प्लस, कारण या दोघांचा गुणाकार होतो या ठिकाणी. 12 12 8 96. 96 मधून 12 गेले, 6 मधून 2 गेले, या ठिकाणी 4 राहतात आणि 9 मधून 1 गेले, या ठिकाणी 8 राहतात. तर हे मोठ्या चिन्हाचं उत्तराला चिन्ह, म्हणजे जे चिन्ह आहे ते उत्तराला येईल. तर डीवायची किंमत या ठिकाणी तुम्हाला भेटलेली आहे 84. आता तुम्हाला क्रॅमरच्या पद्धतीने एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर क्रॅमर्सच्या पद्धतीनुसार आपण लिहूया. आपण क्रॅमर्सच्या पद्धतीचा वापर करून किंवा पद्धतीनुसार आणि पद्धतीचा वापर करून आपण काढणार आहोत काय, एक्सची किंमत काढणार आहोत. एक्सची किंमत काढत असताना आपल्याला भेटतं डी एक्स वरती लिहा आणि डी खाली लिहा. तर डी एक्सची किंमत आपल्याकडे आहे 28 आणि 28 भागिले डीची किंमत आपल्याकडे 14 आहे. 14 याला भाग जातो, 14 1 14, 14 2 28. तर या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू आहे 2. आता आपण काढत आहोत वायची किंमत. वायची किंमत काढत असताना डी वाय बाय डी भेटतो आणि डी वायची किंमत आपल्याकडे आहे 84. 84 भागिले 14. तर 14 1 14, 14 6 84. तर 6 या ठिकाणी वायची किंमत भेटते आपल्याला 6. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, उकल संच काढू शकता. ही आली एक्सची किंमत 2 आणि वायची किंमत 6. हे तुम्ही खाली उकल संच म्हणून उत्तरामध्ये लिहू शकता. फायनल उत्तर जे की अर्धा मार्कासाठी तुम्हाला बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तरासाठी ठेवलेले आहेत. शेवटी तुम्हाला उत्तर लिहायचं आणि उकल संच फाइंड आउट करायचं आहे. हे झालं प्रश्न क्रमांक 4. अशा पद्धतीने सॉल्व्ह करतात. स्टेप बाय स्टेप प्रत्येकाला मार्किंग केलेली असते आणि मार्किंग दिलेली आहे. तुम्हाला ते काय करायचं, सॉल्व्ह करत असताना लक्षात ठेवायचं आहे. लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला किमती काढता येतात. अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला एक्स आणि वायची किंमत तुम्हाला या ठिकाणी काढता येते. काढत असताना तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थितरित्या स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचं. तो प्रश्न जो प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, या ठिकाणी 4m आणि 6n बरोबर 54 आणि 3m अधिक 2n बरोबर 28 असे समीकरण दिले आहेत. या समीकरणावर आपल्याला काय करायचं, एक्स एम आणि एनची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे या समीकरणामध्ये. चला तर जाणून घेऊया आपण या ठिकाणी समीकरणामध्ये सहगुणक काय आहेत. या ठिकाणी यांचं सहगुणक 4 अनुक्रमे 3 आणि 6, एन यांचे सहगुणक 6 आणि स्थिर पद 54 आणि 28 आहेत.
तर आपल्याला डीची किंमत काढायची आहे. डीची किंमत एवढ्यावरच अवलंबून असते. आपण डीची किंमत काढूया. उत्तर लिहित असताना या ठिकाणी समीकरण तुम्हाला 1 आणि 2 लिहायचं आहे आणि त्यानंतर डीची किंमत तुम्हाला काय करायचं आहे, काढायचं आहे. तर डीची किंमत काढत असताना 4, 3, 4, 3, 6 आणि 2 या ठिकाणी काय करायचं आहे, लिहायचं आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, सॉल्व करायचं. सॉल्व करत असताना 4 आणि 2चा गुणाकार 4 गुणिले 2 मायनस 6 गुणिले 3, 4 दुनी 8 मायनस 6 3 18, 18 म्हणून 8 गेले, या ठिकाणी राहतात 10. ही आहे तुमची डीची किंमत. आता तुम्हाला काढायचं आहे dx. dx काढत असताना काय करायचं, एम dx या ठिकाणी dm काढायचं आहे आपल्याला, कारण साठी डी काढायचं आहे. तर या ठिकाणी dm एमच्या सहगुणक कुठलेच घ्यायचे नाही तुम्हाला. या ठिकाणी स्थिर पद घ्यायचे 54 आणि 28. या ठिकाणी आहेत सहगुणक 6 आणि 2. आता याला सॉल्व करायचं आहे आपल्याला. सॉल्व करत असताना 54 आणि 2चा गुणाकार किती येतो बघा, 54 गुणिले 2 मायनस 28 गुणिले 6, 2 चोक 8, 2 पंचे 10, 108, 8 48, 8 4 4, 12 आणि 4 16. चला तर वजा करून घ्या. 168 मधून 108 वजा करायचं. 8 मधून 8 गेले 0, 6 मधून कोणी जात नाही, त्याचं आधी घ्या. 1 मध्ये 0, तर या ठिकाणी 60 राहतं. तर मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस आहे, त्यामुळे या ठिकाणी उत्तराला देखील मायनस द्या. तर डीएम ची किंमत आहे या ठिकाणी -7. आता तुम्हाला काय करायचं आहे, डी एन ची किंमत तुम्हाला काढायचं आहे. डी एन ची किंमत काढत असताना काय करायचं आहे, एनची सहगुण घ्यायची नाहीत, पण एमची सहगुण या ठिकाणी मला घ्यावेच लागतील. 4 आणि 3 आणि या ठिकाणी यांच्या सहगुण या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, स्थिर पद काय करायचं आहे, पुट करायचं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. 4 गुणिले 28 यांचा गुणाकार मायनस 54 आणि 3चा गुणाकार करा. 4 8 32 ला 2 हात 3 4 2 8 आणि 3 11, 112 मायनस 3 चौक 12 ला 2 हात 1 3 15 आणि 16, 162 या ठिकाणी आलेला आहे. 2 मधून 2 गेले 0, 6 मधून 1 गेला 5, 1 मध्ये गेला 0, पण मोठ्या संख्येचे मायनस, त्यामुळे उत्तराला देखील मायनस. हे आहे डीएन. तर डीएन ची किंमत निघालेली आहे. आता आपल्याला काढायचं काय राहिले, एम आणि एनची व्हॅल्यू काढायची आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, युजिंग क्रॅमर्स किंवा क्रॅमर्सच्या पद्धतीनुसार, क्रॅमर्सच्या पद्धतीनुसार या ठिकाणी काय करायचं आहे, घ्यायचं आहे. आणि क्रॅमर्सच्या पद्धतीनुसार तुम्हाला काय करायचं आहे, वापर एमची किंमत काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, डीएम वरती लिहायचं आहे आणि खाली लिहायचं आहे डी. तर डीएमची किंमत या ठिकाणी आपल्याकडे आहे -60 आणि एम ची किंमत आपल्याकडे आलेली आहे 10. 10 कटलं, या ठिकाणी राहिलं 10 10 सगळं 60, -6 या ठिकाणी किंमत येते, कारण मायनस या ठिकाणी आहे. तर एम बरोबर आपल्याकडे आहे -6. आणि आता आपल्याला काढायचं आहे कोणाची किंमत, यांची किंमत काढायची आहे. यांची किंमत काढत असताना डीएन बाय डी, डीएनची किंमत आहे -50 भागिले 10, 10 × 10 10 × 50, तर -5 या ठिकाणी येते. म्हणून एन बरोबर -5. अशा पद्धतीने तुम्हाला काय होतात, एम आणि एनच्या किमती भेटतात. आता राहिलेला जो शेवटचा प्रश्न आहे तो तुम्ही सॉल्व करू शकता. तो तुम्हाला सॉल्व करा आणि काय करा, कमेंटमध्ये उत्तर द्या. जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन. हे होता प्रॅक्टिस सेट 1